पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला बेड्या शिरूरच्या गुनाट गावातून आवळल्या मुसक्यात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। आरोपीला आज उशिरा कोर्टात हजर करण्याची परवानगी द्या, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती। तर पुढील सुनावणी ऑनलाईन घेण्याचीही पोलिसांची विनंती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। महिलांच्या सुरक्षेबाबत काल आणि परवा पुन्हा आढावा घेतला। निर्जन स्थळांचं सेफ्टी ऑडिट सुरू आहे। डार्क स्पॉटच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वाढवणार, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। शक्ती कायदा कधी अंमलात आणणार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल। तर सरकारने शक्ती विधेयक मागे घेऊ नये, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, मातोश्रीवर आज आमदारांची बैठक। तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासह संघटन मजबूत करण्यावर उद्धव ठाकरेंचा भर। दापोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचे 8 नगरसेवक धनुष्यबाण हाती घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। प्रशांत कोरटकरला आज अटक होण्याची शक्यता, मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे लपल्याची सूत्रांची गोपनीय माहिती। कोरटकरला अटक न झाल्यास मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी चौथा आरोपी गजाआड 122 कोटी रुपयांच्या अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलमला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।